करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 13 वचन 14. मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल यांनी करंथीकरास यांना पत्र लिहिलं आणि त्याच्या पत्राच्या शेवटी तो असं सांगत आहे तेथील लोकांना की प्रभू येशूची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ही तुम्हा सर्वांसह असो. पौल या 3 गोष्टींचा उल्लेख करत आहे जे या जगातील प्रत्येक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून आपण पाहणार आहोत की पौल आपल्याला काय सांगू इच्छितो की देवाचं प्रेम आणि प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे काय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहिलं सांगितलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. कृपा या शब्दाचा अर्थ आहे देवाचा अनुग्रह. इंग्लिशमध्ये ग्रेस म्हणतात, हिंदीमध्ये अनुग्रह म्हणतात आणि मराठीमध्ये कृपा म्हणतात. कृपा या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीची काहीसुद्धा योग्यता नाही, पण तरीसुद्धा त्याच्यावरती जो माणूस दया करतो किंवा देव त्याच्यावर दया करतो म्हणजेच त्याच्यावर कृपा करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगातील प्रत्येक माणूस हा सैतानाच्या हातामध्ये होता, पण देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि बायबल असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीची पापाची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. माणूस या पापाच्या बंधनातून स्वतःला सोडवू शकत नव्हता किंवा या पापाच्या शिक्षेतून स्वतःला वाचवू शकत नव्हता. म्हणूनच देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं आणि बायबल असं सांगतं की कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे देण्यात आली. हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्याला पापांची क्षमा देतो. दुसरी गोष्ट, देव आपला स्वीकार करतो. जे आपण पूर्वी देवापासून दूर गेलेलो, देवाला आपण दुःख दिलेलं आणि देवाचे आपण वैरी होतो, पण बायबल असं सांगतं की जेव्हा येशू ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान केलं आणि जो व्यक्ती येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवतो त्याद्वारे तो देवाचा पुत्र बनतात, ते देवाचे कन्या बनतात आणि देव त्यांचा स्वीकार करतो. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या आशीर्वादांना माणूस मुकला होता, जे आशीर्वाद त्याने गमावले होते पाप केल्यामुळे, ते येशूच्या द्वारे प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या माणसाला देव येशूच्या द्वारे देऊ इच्छितो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर येशूची कृपा आपल्या जीवनात असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नसेल. कारण येशूची कृपा जर आपल्या जीवनात असेल तर स्वर्गातील सर्व आशीर्वाद आपले आहेत. कारण बायबल असं सांगतं की त्या ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. सर्व त्या परमेश्वराने त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. आज जगातली लोक खूप मेहनत करतात, खूप घाम गाळतात, खूप श्रम करतात. कशाला? जीवनामध्ये आनंद हवा आहे, शांती हवी आहे, यश हवं आहे. या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, समजा एखादा भाऊ जो येशूला ओळखत नव्हता, तो देवाला ओळखत नव्हता आणि त्याचं जीवन अंधाराने भरलेलं, तो पुष्कळ वर्षापासून नोकरी शोधतो पण त्याला नोकरी मिळत नाही किंवा त्याच्या घरामध्ये भांडणं असतात, अशांती असते, निराशा असते. आणि अशा वेळी जेव्हा तो भाऊ येशूकडे येतो, येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवतो आणि देवाकडे पापांची क्षमा मिळवतो आणि देवाकडे प्रार्थना करायला लागतो, तेव्हा त्या माणसाच्या जीवनावर देवाची कृपा होते. हालेलुया, हालेलुया. त्या माणसाच्या जीवनावर देवाची कृपा होते. जो माणूस अनेक वर्षापासून नोकरी शोधत असतो, देव असं काही करतो, अनुग्रह करतो त्याच्यावर आणि लगेच काही दिवसातच देव त्याला नवीन नोकरी देऊन आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, येशूची कृपा
ही आपल्या जीवनामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे, ज्याबद्दल पौल करंथीकरास येथील मंडळीला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर नेहमी असावी, तुमच्यासह असावी. म्हणजेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही अपयशी होणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी निराश होणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी दुःखी राहणार नाही. का? कारण येशूची कृपा नेहमी तुमच्यावर असेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जग एवढं दुःखाने भरलेलं आहे, कष्टाने भरलेलं आहे की प्रत्येक माणसाला या जगामध्ये राहण्याची इच्छा वाटत नाही. कित्येक लोक आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की आम्हाला असं वाटतं की आम्ही आत्महत्या करावी. काही लोक असे सांगतात की आम्हाला एवढी चिंता होते, एवढं डिप्रेशन असतं की त्यातून आम्हाला असं वाटतं की आम्ही मरून जावं, हे आमच्या हिताचं आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आहात तर बायबल असं सांगतं की देवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे. आणि जर देवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे तर सैतानाचं कोणतंही बंधन तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला येशूच्या कृपेची गरज आहे, कारण आपण स्वतःला वाचवू शकतच नाही. आपण तर सगळेजण पापी आहोत आणि आपण आपापल्या मार्गाने चालत असतो, दिवस रात्र पाप करत असतो. आणि बायबल असं सांगतं की पापाचं वेतन तर मरण आहे, पण देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण पापामध्ये असतो तेव्हा आपला शेवट हा नरक आहे. पण देवाची कृपा अशी आपल्यावर आहे की त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच कृपा म्हणजे आपली कोणतीही योग्यता नसताना देव आपल्याला पुत्र किंवा कन्या म्हणून स्वीकारतो. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जो भिकारी आहे, रस्त्यावर बसतो, त्याच्याकडे घालायला चांगले कपडेसुद्धा नाही, लोकांनी त्याचा त्याग केलेला आहे, त्याला धिक्कारलेला आहे. आणि अशा एखाद्या व्यक्तीला समजा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती स्वतःकडे बोलवतो, त्याला खायला देतो, त्याला चांगले कपडे देतो, त्याची काळजी घेतो. म्हणजेच तो काय करतो? त्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यावर कृपा करतो. त्याप्रमाणेच जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवला तेव्हा येशूची कृपा आपल्या जीवनात झाली आणि आपल्या जीवनातील दुःख, आजार, संकट हे सगळं काही एका क्षणामध्ये देव काढून टाकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण या कृपेमध्ये राहण्यासाठी आपल्याला येशूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, कारण अनेक लोक देवाची कृपा समजून घेत नाही. म्हणूनच पौल सांगत आहे की येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर नेहमी राहावी, तुमच्यासह राहावी. म्हणजेच काय होईल? तुम्ही कधीही देवापासून दूर जाणार नाही, तुम्ही देवापासून भटकणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून पौल सांगत आहे की पहिली गोष्ट की देवाची कृपा माणसाच्या जीवनात असली पाहिजे. आपण कोणतेही योग्यतेचे नाही, काही लायकी नाही आपल्याकडे, किंवा आपल्याकडे असं काही नाही, बुद्धी नाही, ज्ञान नाही, पण देव ख्रिस्ताच्याद्वारे आपल्याला असं काही करतो की आपण दुनियाच्या नजरेने, लोकांच्या नजरेने वेगळे व्यक्ती बनून जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याचबरोबर पौल सांगत आहे की देवाची प्रीती, जसं येशूची कृपा ही आपल्याला महत्त्वाची आहे, तसंच देवाची प्रीती देखील आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. देवाची प्रीती आपल्याला केव्हा कळते? जेव्हा आपण येशूच्या बलिदानाकडे बघतो, येशूने जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याची आपण आठवण करतो, तेव्हा आपल्याला देवाचं प्रेम कळतं. कारण देवाने संपूर्ण विश्व निर्माण केलं, त्याने आपल्यासाठी सुंदर जग निर्माण केलं. झाडे झुडपे, पशु पक्षी, फुले फळे सगळं काही देवाने निर्माण केलं. पण तरीसुद्धा माणसाने देवाच्या निर्मितीकडे पाहूनसुद्धा देवाचे गौरव केले नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येक माणूस जो देवाला ओळखत नाही, जो येशूवर विश्वास ठेवत नाही, तो अजूनही अंधारातच आहे. पण जेव्हा तुम्ही येशूकडे येता, येशूच्या बलिदानाकडे पाहता, तुम्ही म्हणता की होय प्रभू, तू माझ्यासाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहेस. आणि तुम्हाला देवाचं प्रेम कळतं, कारण येशू ख्रिस्ताचं बलिदान हे देवाच्या प्रेमाचा कळस आहे. देवाने माणसाला सगळं काही दिलं,
पण देवाने त्याचा एकुलता एक पुत्र देखील दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्यावरती एवढं प्रेम केलं की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला स्वतःसाठी राखून ठेवलं नाही, तर आपल्यासाठी त्याला या जगात पाठवलं. आणि वचन सांगतं अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजेच जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर देव आपल्याला पापांची क्षमा देतो आणि आपल्याला त्या नरकाच्या भयानक शिक्षेपासून वाचवतो आणि आपल्याला त्या स्वर्गाची आशा देत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच दुसरी गोष्ट जी पौल सांगत आहे की आपण देवाच्या प्रेमामध्ये राहणं फार गरजेचं आहे. आज जगातील लोक देवाच्या प्रेमाला समजत नाहीत, देवाचं प्रेम ओळखत नाहीत, त्यामुळे ते देवाला पाहू शकत नाहीत. पण जितके लोक येशूच्या क्रूसाकडे पाहतात, त्याच्या बलिदानाकडे पाहतात, तेव्हा त्यांना कळतं की देवाने माझ्यावर केवढं प्रेम केलेलं आहे. मी तर पापी होतो पण तरी देवाने माझा स्वीकार केला. मी तर वाईट होतो तरी पण देवाने मला ग्रहण केलं. त्याद्वारे ते त्यांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद प्राप्त करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा तुम्हाला देवाचं प्रेम कळेल तेव्हाच तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतील. जेव्हा तुम्हाला देवाचं प्रेम कळतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आरोग्य येतं. जेव्हा तुम्हाला देवाचं प्रेम कळतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये देव आशीर्वादांची रेलचेल करतो. कारण तुम्ही देवाला ओळखायला लागता, तुम्ही देवाचे आभार मानायला लागता आणि तुम्ही म्हणू लागता की देव केवढा चांगला आहे, देव केवढा प्रेमाने भरलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणता खरोखर त्या महान परमेश्वराने माझं जीवन त्याच्या प्रेमाने भरून काढलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं प्रीतीत आपल्याला राहता आलं पाहिजे. देवाची प्रीती आपल्याबरोबर असली पाहिजे. या वचनामध्ये पौल त्रैक्य परमेश्वराविषयी सांगत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, ते तिघांना व्यक्तिगत आहे. तिघांचं एक व्यक्तिमत्व आहे, वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्याप्रमाणे पुत्राविषयी सांगितलं आहे की तो कृपा करतो, देवाविषयी सांगितलं आहे, पित्याविषयी सांगितलं की तो प्रेम करतो, आणि पवित्र आत्म्याविषयी सांगितलं आहे जो आपल्याबरोबर राहतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची प्रीती असली पाहिजे. आपण देवाच्या प्रीतीमध्ये वाढायला पाहिजे आणि चालत राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे पौल म्हणतो की पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आपल्याला येशूची कृपा कळते, देवाचं प्रेम पण कळतं, पण अनेक लोकांना पवित्र आत्म्याची सहभागिता कळत नाही. पवित्र आत्मा हा काय आहे, हे काय आहे? पवित्र आत्मा कोण आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि देव आपल्याला पापांची क्षमा देतो, तेव्हा देव आपल्याला एक सहाय्यक देतो. त्या सहाय्यकाविषयी लिहिलेलं आहे की तो देवाच्या मनातील गोष्टी आपल्याला प्रकट करतो. तो आपल्याला देवाची इच्छा सांगतो, देवाची योजना सांगतो, देवाचे मार्ग दाखवतो. तो आपला कैवारी आहे, तो आपला सत्याचा आत्मा आहे जो आपल्याला सत्यामध्ये चालायला शिकवतो. हालेलुया, हालेलुया. पण अनेक लोक या पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करत नाहीत. सहभागिता म्हणजेच संगती, घनिष्ठता, मित्रता. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांशी बोलता, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बोलता, तसं देवाची इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाची पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता असली पाहिजे. आपण पवित्र आत्म्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण उठता बसता आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय घेताना पवित्र आत्म्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण मी अनेक लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा निर्णय घ्यायच्या आधी पवित्र आत्म्याला विचारलं होतं का? तुम्ही देवाला विचारलं होतं का की मी अमुक अमुक गोष्ट करू का? पण ते सांगतात नाही. त्याच कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या उत्पन्न होतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनामध्ये पौल म्हणून या 3 गोष्टींविषयी सांगत आहे की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहभागितेत राहिलं पाहिजे. तुम्ही पवित्र आत्म्याशी एकरूप व्हायला पाहिजे. तुम्ही सतत त्याच्याशी बोलायला पाहिजे. तुम्ही तुमचं दुःख, तुमच्या समस्या त्याला सांगितलं पाहिजेत. कारण तोच आपला मार्गदर्शक
आपला सहाय्यक आणि आपला कैवारी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका देवाच्या सेवकाविषयी सांगतो. तो देवाचा सेवक एका ठिकाणी सुवार्ता प्रसारासाठी जाणार होता आणि त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हर होता. आणि तो देवाचा सेवक 4 व्हीलर कार घेऊन एका ठिकाणी जिथे त्याला प्रार्थना घेण्यासाठी जायचं होतं तिथे निघाला. आणि तो गाडी चालवत होता, देवाची स्तुती करत होता आणि पवित्र आत्म्याशी बोलत होता. आणि असंच गाडी चालवताना अचानक त्याला आवाज आला. पवित्र आत्म्याने त्याला आवाज दिला की गाडी थांबव, गाडी पुढे घेऊन जाऊ नको. तो देवाचा सेवक म्हणतो की मी तो आवाज ऐकला, पण मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी चालवत राहिलो. पुन्हा त्याला आवाज आला, गाडी थांबव, पुढे जाऊ नकोस. आणि तो म्हणतो की जेव्हा दुसऱ्यांदाही मी आवाजाला दुर्लक्ष केला आणि तिसऱ्यांदा जेव्हा मला पुन्हा आवाज आला की पवित्र आत्मा म्हणाला गाडी थांबव, पुढे जाऊ नकोस, तेव्हा तो सांगतो की पवित्र आत्म्याचा आवाज ऐकून तो व्यक्ती तिथेच थांबतो. गाडीतून उतरतो आणि त्याच्याबरोबर जो ड्रायव्हर आहे त्याला विचारतो, मला देवाचा आवाज आला आहे की देव सांगतो इकडे थांब, पवित्र आत्मा सांगतो इथे थांब, पुढे जाऊ नको. तर ते देवाचं सेवक आपल्या ड्रायव्हरबरोबर त्या ठिकाणी उभा राहतो आणि पुढे विचार करतो की आता करायचं काय. आणि जेव्हा तो थोडा पुढे जातो तेव्हा थोड्याशा शेतामध्ये जातो तेव्हा तो पाहतो की तिकडे एक म्हातारी बाई असते आणि ती बाई त्या ठिकाणी शेतीचं काही काम करत असते, एकटी असते, तिच्याबरोबर कोणी नसतो. आणि जेव्हा तो सेवक पाहतो तिच्याकडे तेव्हा त्याला तिच्यावर दया येते आणि तो विचार करतो की आपण तिला मदत करायला पाहिजे. पण एका ठिकाणी त्याच्या मनात असा विचार येतो की नाही, मला प्रार्थनेला मीटिंगला जायला पाहिजे, मला तिथे उशीर होईल. आणि पवित्र आत्मा त्याला बोलतो इथेच थांब, पुढे जायचं नाही. तेव्हा तो जो देवाचा सेवक आहे गोंधळात पडतो आणि पण तो निर्णय घेतो की मी पवित्र आत्म्याचं ऐकणार. आणि तो तिथेच थांबतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला शेतीमध्ये मदत करतो. आणि तेव्हा तो एक काम करतो की तो आपल्या ड्रायव्हरला सांगतो की मी तर तिथे जाऊ शकणार नाही, तू एक काम कर, माझी गाडी घेऊन तू पुढे निघून जा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो ड्रायव्हर ती गाडी घेऊन पुढे निघतो. पुढे असं असतं की त्या सेवकाला मारण्यासाठी काही गुंड लोक आधीच तिथे उभे असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की अमुक अमुक रंगाची गाडी येणार आणि त्या गाडीमध्ये हा माणूस असणार, त्याला आपल्याला मारायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि जेव्हा तो ड्रायव्हर गाडी घेऊन जातो आणि ते गुंड त्याच्यावरती हल्ले करतात आणि जेव्हा ते गाडी उघडतात आणि पाहतात तर त्या गाडीमध्ये तो व्यक्ती आहेच नाही. आणि ते बोलतात हा तर ड्रायव्हर आहे, तो व्यक्ती ह्याच्यामध्ये आहेच नाही. आणि तेव्हा ते त्या ड्रायव्हरला देखील सोडून देतात आणि तो ड्रायव्हर पळत पळत गाडी घेऊन फटाफट आपल्या मालकाकडे येतो, त्या सेवकाकडे येतो आणि त्याला सांगतो की सर, आज देवाने तुम्हाला आणि मला वाचवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तो बोलतो कसं, कारण तुम्ही जर आज गाडीमध्ये आला असतात तर कदाचित त्या गुंड्याने तुम्हाला मारलं असतं, पण देवाने आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन केलं, पवित्र आत्म्याचा आवाज तुम्ही ऐकून थांबलात, त्यामुळे आज आपल्या दोघांचा जीव वाचलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या सहभागितेत राहतो, संगतीत राहतो, तेव्हा देव आपल्याला संरक्षण देतो, देव आपल्याला मार्गदर्शन करतो, देव आपल्याला शिकवतो पुढे काय करायचं आहे, नंतर काय करायचं आहे, कोणाशी कसं बोलायचं आहे, हे सगळं काही पवित्र आत्मा करतो. म्हणूनच पौल सांगत आहे आपल्या पत्रात की प्रभू येशूची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे, कारण त्याद्वारे देव आपलं जीवन आशीर्वादाने भरून काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. तुम्हाला एखादा आजार असेल त्या आजारी भागावर हात ठेवा, किंवा हात ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने हात ठेवा. प्रभू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. हे प्रेमळ पित्या, आज जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत आणि त्या प्रत्येकासाठी मी तुझ्याकडे मागत आहे की या क्षणाला स्वर्गातून तुझी दया कर,
त्या प्रत्येकाच्या जीवनात तुझी कृपा यावी, देवाचं प्रेम असावं आणि प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या सहभाग्यतात चालता यावं अशी स्वर्गातून तू दया कर. प्रत्येकावर तू कृपा कर की त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, तुझ्या मार्गाने चालावं. त्यासाठी तू स्वर्गातून दया कर आणि प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.